जागतिकीकरणानंतर मुंबई पुण्यासह फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर वाढलेल्या शहरीकरणामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। भारतातील शहरांच्या नियोजनाचे आराखडे आणि त्याची अंमलबजावणी योग्य वेळी आणि योग्य रीतीने न झाल्याने शहरांची बेसुमार वाढ होत आहे। शाळा, रस्ते, पाणी, मैदाने, दवाखाने या पायाभूत सुविधा तुटपुंजा पडत असल्याने शहरी जीवनमानाचा स्तर खालावत चालला आहे। या जाणीवेतून प्रसिद्ध उद्योजक नितीन ढेपे यांनी समृद्ध भारत अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले असून त्यांना ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर यांच्यासह पुण्याच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे। या पत्रकार परिषदेला पुण्यातील राजहंस प्रकाशनचे संस्थापक डॉक्टर सदानंद बोरसे, वास्तुविशारद डॉक्टर अविनाश सोहनी, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे, पर्यटन क्षेत्रातील वसंत लिमये, पांडुरंग तावरे, पत्रकार संतोष देशपांडे, व्यंगचित्रकार चारुहास पंडित, लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी उपस्थित राहून पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी बोलताना समृद्ध भारत अभियानाचे प्रणेते प्रसिद्ध उद्योजक नितीन ढेपे म्हणाले की ट्रॅफिक जाम, प्रदूषण, पुरासारख्या समस्या गंभीर रूप धारण करत आहेत। शहरात होणाऱ्या केंद्रीकरणामुळे अनेक जण खेड्यांमधील सार्वजनिक जीवन दुर्लक्षित असल्याने तिथली राहणीमानही खालावत चालले आहे। हॅपीनेस इंडेक्समध्ये भारत खूप मागे असल्याचे हे एक मोठे कारण आहे। या समस्यांवर वेळीच उपाय न शोधल्यास पुढील 20-25 वर्षात अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात। आजवर झालेल्या बेसुमार शहरवाढीची दाहकता व त्रास कमी करून मोठी शहरे, छोटी शहरे तसेच गावाची रचना अधिक चांगली आणि शाश्वत व्हावी यासाठी आवश्यक सुधारणा उपाय या उपक्रमाद्वारे आम्ही सुचवत आहोत। या सर्व सुधारणा उपाय राज्य तसेच देशपातळीवर सुसंगत धोरणाच्या स्वरूपात लागू होण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर म्हणाले की आताच्या गावे शहरांमधील तसेच नवीन गावे शहरे निर्माण करताना नवीन बांधकामांना परवानगी देण्यापूर्वी लोकसंख्येच्या घनतेच्या योग्य प्रमाणात शाळा, दवाखाने, मैदाने, मोठे रस्ते इत्यादी पायाभूत सुविधा आदी निर्माण कराव्यात आणि मगच बांधकामांना परवानगी देण्यात यावी। असा बदल करावा। रोजगार वाढवण्यासाठी संपूर्ण वाढ झालेल्या शहरांमधील औद्योगिक वसाहतींचे, व्यवसायांचे विकेंद्रीकरण ग्रामीण छोट्या शहरांमध्ये करता येईल का याबाबत विचार व्हावा। यावेळी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे म्हणाले की वयोवृद्धांना देखील फिरण्यासाठी असलेल्या जागा अत्यंत तुटपुंजा आहेत। त्यामुळे सर्व गावे शहरांमध्ये नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये मुलं व वयोवृद्धांसाठी खेळ व मनोरंजन केंद्रांसाठी पार्किंगच्या मजल्यासारखाच एक संपूर्ण मजला राखीव ठेवण्याबाबत विचार करायला हवा। नमस्कार। आपल्या सगळ्यांना माहिती आहेच की गेल्या 20-25 वर्षामध्ये फक्त पुणे मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात प्रचंड संख्येने शहरीकरण झालेलं आहे आणि त्याचे परिणाम आज आपण भोगत आहोत। आम्ही समृद्ध भारत अभियान याच्या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्रातलं सरकार यांच्याकडे आम्ही विनंती अर्ज करत आहोत की काही इम्प्लिमेंटेशन करावी जेणेकरून लोकांचं जीवनमान सुधारेल आणि आपला जो भारत देश आहे तो हॅपीनेस इंडेक्समध्ये अव्वल येईल अशा रीतीने काही सुधारणा सुचवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये अजून हे म्हणजे असे आहेत की सगळ्यात महत्त्वाचं शहरांचं आणि गावांचं हे आपल्याला कशा प्रकारे विकेंद्रीकरण करता येईल, म्हणजे शहरांचा लोंढा गावांकडे किंवा त्याच्यातलं जे काही इंडस्ट्रीज आहेत त्या गावाकडे कशा शिफ्ट होऊ शकतील आणि शहरांमधल्या ज्या काही पायाभूत सुविधा आज उपलब्ध नाही आहेत, रस्ते, वीज, पाणी, शाळा, दवाखाने, तर त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करता येईल आणि लोकांचं जीवनमान कसं सुधारेल याच्यासाठी हे पत्र आम्ही त्यांना पाठवतो आहोत। या आमच्या उपक्रमामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर लोक सहभागी झालेले असून त्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा आम्हाला या अभियानात मिळालेला आहे आणि या पुढील काळात आम्ही तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याने आणि तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने पुढे जाण्याचा निर्धार केलेला आहे।